घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरातले सोने चोरीला गेलेले असते हे समजल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी ऋषिकेशला बोलते, आता आता आपल्याकडे जे शेतकरी आणि सर्व कर्जदार पैसे घेण्यासाठी आले आहेत, आपण त्यांना काय सांगणार? त्यांना मी सांगते माझ्याकडून सोने चोरी झाले आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, नाही, ही जबाबदारी माझी आहे. तर तिकडे आपण पाहतो शर्वरीचा नवरा हा तिला फोन करतो आणि बोलतो, शर्वरी, आता दागिने घेतलेले आहे, इथून निघून जावे लागेल, कारण पोलीस हे चौकशी करण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशकडे येतील. तेव्हा शर्वरी बोलते, आपल्याला जाण्याची काही गरज नाही, कारण सोने सांभाळण्याची जबाबदारी ही जानकी बहिणीची होती. तिजोरीच्या चाव्या या जानकी बहिणीकडे होत्या. आणि त्यानंतर आपण पाहतो पोलीस हे चौकशी करण्यासाठी ऋषिकेश आणि जानकीकडे येतात आणि सर्वांच्या समोर ऋषिकेशला पोलीस बोलतात की ऋषिकेश रणदिवे, आम्हाला तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावे लागेल. आणि सर्वांच्या समोर पोलीस हे ऋषिकेशला तिथून घेऊन जातात आणि जानकी ही काहीच करू शकत नाही व ती पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी हे शर्वरीनेच घरातील सर्व सोने चोरले हे सिद्ध कसे करून दाखवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.